त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची थेट मागणी केली आणि तीही राज्यपालांकडे। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे औपचारिक निवेदन सादर केलं, तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात अतिशय आग्रही भूमिका घेतली आणि विरोधकांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र खास उत्तर दिलं। पाहूया। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांच्याकडे निवेदन सुपूर्द केलं। राज्यात राजकीय नेत्यांवर झालेले गोळीबार आणि धार्मिक तणावाचा उल्लेख यात करण्यात आलाय। राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा दावा विरोधकांनी केला आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर तोफ डागली। सुप्रीम कोर्टाने राज्यातल्या घटनांची दखल घेऊन न्याय द्यावा अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे। राज्यपालांकडे जात नाही, कारण राज्यपालांकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही। मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही तुमच्या माध्यमातून या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत। या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या, ही आमची आग्रही मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एक आता शेवटच्या आशेचे किरण राहिलेले आहात। हे सरकार घटनाबाह्य आहे। राज्यात बंदुकीचा धाक दाखवून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला। महाराष्ट्र आता गुंडाराज आणि ज्या पद्धतीने बंदुकीच्या धाकानं एक जे दबाव तंत्र निर्माण करण्याचं जे काम चालू झालेलं आहे, धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे। एक चौकशी आयोग नेमा, मग तुम्हाला कळेल लायसन्सेस कोणाला कोणाला दिली आहे आणि किती किती लाखात दिली आहेत। लायसन्स देण्याचा भाव 20-20 लाख रुपये होता। 20 लाख रुपये लायसन्ससाठी खर्च करणारा माणूस हा काय चांगला असतो? हा काय इमानदार असतो? 20 लाख असतात कोणाच्या खिशामध्ये? 20 लाख द्या आणि लायसन्स घ्या अशी जाहीर भूमिका या सरकारची होती। विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याच्या मुद्द्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच खिल्ली उडवली। या भेटीला काही अर्थ नसतो, हे भेट देणाऱ्यांनाही सगळ्यांना माहिती आहे। एक त्या निमित्तानं मीडियामध्ये दाखवलं जातं की बघा यांनी भेट घेतली। राष्ट्रपती राजवट आणायचं काय कारण आहे? या महायुतीच्या सरकारला 200 आमदारांचा पाठिंबा, 145 आमदार असले तरी सरकार राहतं। आता तर 200च्या वर आमदारांचा पाठिंबा असल्यावर त्या सरकारला काय अडचण काय? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांच्याकडे राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल पदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राज्यपाल पद ठेवावं की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। परिणामी या मुद्द्यावरून आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पण अजित पवार यांनी राज्यपाल भेटीनं काहीही होत नाही अशी प्रतिक्रिया देऊन विरोधकांच्या मागणीतली हवाच काढून टाकली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।